पूर्ण देशभरात आणि जगभरात कोणत्या कोणत्या गोष्टी त्यावेळेस चालू झाल्या असतील. कारण की लोकांना ते नवीन नवीन आलं होतं, इंटरनेटवरती दिसत होतं. आणि आपल्याला जेव्हा आपण स्क्रीनवरती गोष्टी बघतो ना, आपला विश्वास बसतो. कारण की याच्या आधी आपण दूरदर्शन बघायचो, नंतर केबल आलं होतं, तिथं पण बातम्या सेम, आणि सुरू झालं होतं की आता जग संपणार आहे. बरेचसे न्यूज चॅनल होते, 2-2 तास घ्यायचे की एलियन आहे, एलियन आहे, शेवटी काहीतरी सावली दाखवायचे, झालं 2 तास आधी फक्त हे करायचे, ते एंगेज करून ठेवायचे. लोकांना ते बघण्याची सवय झाली होती. मग आता मोबाईलमध्ये तेच आलं, डायरेक्ट सांगितलं होतं की असं असं होणार आहे, असं असं झालंय, लोक घाबरून जायचे किंवा त्याच्या अकॉर्डिंग ऍक्ट करायचे. मग जेव्हा कळू लागलं की अरे ह्या गोष्टी आपलं नुकसान करतायत, सिस्टमला नुकसान पोहोचवत आहेत, ह्युमन राईट्सला आणि फंडामेंटल राईट्सला नुकसान पोहोचवत आहेत, मग केस कोर्टामध्ये जाऊ लागल्या. मग कोर्टाने फर्स्ट क्वेश्चन केलाय ना सोशल मीडियाला की तुम्ही आम्हाला सोर्स देणार का, किंवा सोशल मीडिया हाऊसेसचं म्हणणं आलं की नाही, आमची युजर फ्रेंडली पॉलिसी, ह्या त्या गोष्टी, कारण की आपल्याकडे तर कायदे नव्हते, पण ते कायद्यानुसार पकडणार त्यांना, ते बनण्याला सुरुवात झाली. मग आपण आपल्या IT ऍक्टला वगैरे अपडेट करत गेलो. आणि मी तुम्हाला सांगितलं की ह्या गोष्टी कशात वाढणार, तसे कायदे वाढणार आहेत. आधी कायदे वाढणार नाही, त्या गोष्टी आधी वाढणार आहेत. कारण की आपल्याला माहितच नसतं कोणत्या गोष्टींना कायद्यात घ्यायचे, त्या गोष्टी येत आहेत. तसं त्यावेळेस सुरू झालेलं होतं. मग सोर्स आपल्याला दिला नाही, पण सुद्धा नंतर मान्य केलं त्यांनी. पण आम्ही काय करू, ते व्हिडिओ लगेच हटवून टाकू, त्या गोष्टी आम्ही हटवून टाकू. नंतर त्यांनी ऍग्री केलं की आम्ही गव्हर्नमेंट सोबत जर लॉ अँड ऑर्डरचा इश्यू असेल तर ते शेअर करू. त्याच्यातही खूप सारे त्यांच्या टर्म्स कंडिशन, प्रायव्हसी, हे ते गोष्टी. मग कंपनीची प्रायव्हसी पॉलिसी आणि इंडिव्हिज्युअल प्रायव्हसी याच्यामध्ये पण वाद आले, काय होणार, कसं होणार, पुढचा सिनारिओ. पण तोपर्यंत सोशल मीडियाचा बऱ्याचशा लोकांनी खूप फायदा घेतला, आणि त्यापैकी एक फायदा होता जम्मू काश्मीरमधल्या लोकांना भडकवणं. विचार करा, हे केवळ सोशल मीडिया होतं त्यावेळेस की त्याच्यापैकी एकाच्या डेथला लोक आले आणि चंद्रशिंगरीमध्ये 80-90 लोक मेले. कुणी गॅदर केलं एवढं, कुणी क्रेज निर्माण केलं एवढं, भाषण तर आधीच चालायचे, हे भाषण होऊ लागले सोशल मीडियावर, ह्या कॅम्पेन चालू लागल्या सोशल मीडियावर. दॅट्स वाय सोशल मीडिया कधी कधी ॲज अ थ्रेट टू द नेशन म्हणून बघितलं जातं. म्हणून तुम्हाला GS मध्ये म्हणा, इंटरनल सिक्युरिटीमध्ये म्हणा, इंटरनल सिक्युरिटीमध्ये स्पेशल टॉपिक आहे, आपण घेतलाय तो, सोशल मीडिया थ्रेट टू नेशन, म्हणून तो धोका बनून जातो.